तर मंडळी गावी गेले ते गावाकडनंच घरच्या शेतातले लिंब घेऊन आले. त्याचाच इथं आज मुरब्बा बनवत आहे. तर आधी तर आपल्याला लिंब स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरड्या कपड्यानं कोरडं करून घ्यायची. कारण लिंबाला जर ओलसरपणा असला ना मुरब्बा हा लगेच खराब होतो, खूप जास्त दिवस टिकत नाही. तर लिंबामधल्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या, नंतरच त्याला कट करून घ्यायचे. तुम्हाला असं नसेल काढायचं तर डायरेक्ट लिंबाचा रस पिळून एका बाउलमध्ये आणि त्याच्या बिया काढून त्याला कट करू शकतात. पण मी तसं न करता डायरेक्टली बिया काढून त्या कट करून घेत आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण लिंबाच्या बिया काढून त्याला कट करून घ्यायचे. तर कट केलेले लिंबू आहे ते लगेच मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे. खूप जास्तही बारीक करू नका आणि जाळी ठेवू नका. मिडियम साईजचा क्रश आपल्याला करून घ्यायचे अशा पद्धतीनं. आता जेवढा आपल्याला लिंबाचा क्रश आहे म्हणजे लिंबाचं मिश्रण आहे तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचे. गुळ नसेल घालायचं तर मी साखरेचंही करू शकता, पण साखरेपेक्षा गुळ कधीही चांगला. म्हणून मी तर जेवढं क्रश आहे तेवढाच मोजून इथं गुळ घेतलेला आहे. आता दोन्ही मिश्रण आहे ते आपल्याला लगेच कढई गॅसवर ठेवायची आणि दोन्ही मिश्रण आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे. मिडियम गॅसवरतीच आपल्याला 15 ते 20 मिनिटं हे लागणार आहे. कारण गुळालाही पाणी सुटतं. पूर्ण पाणी आटेपर्यंत गॅसवर त्याला आपल्याला ढवळत राहायचे. तुम्ही जर मोठा गॅस कधी केला तर लगेच ते भाड्याला लागू शकते आणि करपू शकते. आपण आपल्याला मिडियम गॅसवरतीच 15 ते 20 मिनिटं हे घालवायचे आहेत. आता जसं त्याला पाणी सुटेल ना तसं आपलं गॅसवर थोडंसं ढवळत राहायचं आणि ते घट्ट होईपर्यंत मिश्रण परतून घ्यायचे. आता त्याचा कलरही बदलून जातो. त्यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट घालायचं आहे. तुम्हाला तिखट कमी वापरायचं असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता. मी 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. सुंठ पूड आणि काळी मिऱ्याची पूड आपल्याला इथं वापरायची. त्याने चवही चांगली लागते. जेवणासोबत तोंडी लावायला अप्रतिम लागते. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसा झाला तर. आता पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. मिश्रण आपलं घट्ट होत चालेल. नंतर लगेच गॅस आपल्याला बंद करून घ्यायचे. घट्ट झाल्यानंतर आणि गॅस पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे. थंड झाल्यानंतर मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये भरून घ्यायचे. काचेच्या बरणीमध्ये शिवाय महिना 2 महिने हा टिकतो. हा बघू शकता मस्त आपला लिंबाचा मुरब्बा इथं तयार झाले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना.